तोला मोलाचे आहेत. उंच आवाजाचे गायक. खरं तर हे गान कोकिळाच आहेत हे आपल्या भागातल्या. चिंतामणी महाराज आहेत, विजय महाराज आहेत, आमचे आपले गावकरी शेळके महाराज आहेत. सर्व गुणवान मंडळी, दोन्ही चोपदार, विनेखरी, साऊंड सिस्टीम सुद्धा उत्तम दर्जाचा आहे, त्यांनाही धन्यवाद. परिवार मोठा आहे, परिवाराने जोडलेले सगळे नातेवाईक मोठे आहेत आणि या परिवारासाठी मला चापड गावातून 10 जणांचे फोन येत आहेत सारखे. बाळासाहेबांचे जवळजवळ 25 फोन झाले. नानाचा चालूच आहे, पंत मध्ये मध्ये चालूच आहेत. हा परिवाराचा जरी कार्यक्रम असला तरी सगळं गाव आपला कार्यक्रम आहे या भावनेनं याच्यात सहभागी आहे. विठाला दुरून दुरून मंडळी आहे. देशवंडीवरनही मला 4-2 फोन झाले. कापडी परिवार, त्यांच्याकडेही सेवा झाली. ते या परिवाराचे व्याही संबंधानं, नाते संबंधानं सगळा गोतावळा आहे. तालुक्यातून नव्हे जिल्ह्यातून येणारा समाज आहे. या परिवाराशी असलेलं नातं. तरी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव असल्या कारणाने बरीच मंडळी जिकडे तिकडं काही थांबल्या गेली आहे. राजकीय मंडळीला आज शिवजयंतीचे कार्यक्रम असल्यामुळं त्यांचे संपर्क होत आहेत. कोणी भेटून जाईल, उशिरा येईल, पण या परिवाराशी जिव्हाळा असल्या कारणानं प्रत्येक जण येणार हे मात्र खरं आहे. विठाला मानवी जीवनाच्या प्रवासात आनंद हवा असेल तर परमार्थात आलं पाहिजे आणि दुःख घ्यायचं असेल तर संसारात राहिलं पाहिजे. साधं साधं गणित आहे. आणि झालंय काय, आपल्याला या कलियुगामध्ये विषयाचा छंद जास्ती लागल्यामुळं गोड परमार्थ कडू लागतोय आणि कडू विषय गोड लागतोय. विषय विषयाचा पडीपाड. गोड परमार्थ लागे कडू विषय तो गोडू. आध्यात्मिक चर्चा माणसं करत नाहीत, पण आम्ही जेवायला बसलो तरी राजकारणाच्या चर्चा काढल्याशिवाय राहत नाहीत. गोडी त्या विषयाची जास्त लागली. पण ऐकून ठेवा, संसारात कितीही लांबचा पल्ला तुम्ही गाठला तरी हाताला दुःखाशिवाय काहीही लागणार. तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काही. वाया येर झार हरी लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया येरझार हरी. सुख नाहीच म्हणायला नाहीच असं नाही, काही सुखाचे प्रसंग संसारातही येतात. मग ते टिकवून ठेवायचे असतील तर त्याच्यावर काम केलं पाहिजे. बघा, संसार असो परमार्थ असो, ज्यांना शास्त्रानं देवत्वाचा दर्जा दिला त्यांच्या प्रती आपली श्रद्धा असलीच पाहिजे. मग संसारात राहा नाही तर परमार्थात राहा. शास्त्रानं काही लोकांना देवत्वाचा दर्जा दिला. मातृदेवो पितृदेवो आचार्य देवो भव आणि अतिथी देवो. मग तुम्ही संसार केला तरी ह्या चारीला देवच मानलं पाहिजे आणि परमार्थ केला तरी या चारीला देवच मानलं पाहिजे. हा सोहळा वडिलांसाठी, ही 5 भावंड 2 बहिणी देव मानून करतात. आमच्या ज्ञानोबा रायाची हीच भाषा आहे. सकळ तीर्थाची दुरे जी एका माता
ते सेवेसी कीर शरीरे लोन की. माय बाप केवळ कासी माय बाप केवळ कासी माय बाप केवळ माय बाप केवळ कासी येणे जावे तीर्थासी येणे जावे तीर्थासी कुंडलिक काय माय बापे केवळ तेने न जावे तीर्थासी. आचार्याचा आपण नंतर बघू, अतिथीचं नंतर पाहू. आजच्या कीर्तनापुरतं ह्या दोन्हीकडे पाहू. माय बापे केवळ कासी. दोन मुद्दे सांगतो तुम्हाला. आई वडील आहेत तोपर्यंत आपलं वागणं कसं असावं आणि त्यांच्या मृत्यू पश्चात आपलं वागणं काय असावं. आहेत तोपर्यंत त्यांचा सन्मान आपल्याकडून त्यांना दिला गेला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं, जिवंतपणी म्हातारं खायला महाग आणि मेल्यावर 4 गावाला गुलाबजामुनची पंगत. तुकाराम महाराज बोलले, जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान काय कामाचं आहे. मेल्यावरी पिंडदान महत्वाचं आहे, पण केव्हा जिवंतपणी त्या सन्मानानं वागवलं आणि मृत्यू पश्चात पिंडदान केलं. रुबा हे त्यांच्या ह्या कवितेच्या ओळीवर लिहिल्यात. या पोरांचं दादाविषयीचा जिव्हाळा लक्षात येतो. बरं, हे 5 भाऊ 2 आईचा विस्तार आहे, पण तरीही या महापुरुषाच्या संस्कारात वाढल्यामुळं ते दोघं 2 आईचे वाटतच नाहीत, ते 5. असा एक जिव्हाळा आहे कुटुंबामध्ये. हा जिव्हाळा महत्वाचा आहे. काय झालंय महाराज, माणसं माणसापासून दूर व्हायला लागले. काय माणसाचंच माणसाला वैर झालंय काय माहिती. बघा, तुम्हाला पटवून देतो सोप्या सोप्या गोष्टी. महिला मंडळ नागपंचमी साजरी करता तुम्ही. त्या दिवशी कोणाची पूजा करता? नागाची. वट सावित्रीला वडाची. तुम्ही पोळ्याला बैलाची. आपण 4 पायाच्या बैलाची करतो, त्या 2 पायाच्या बैलाची करतो. बैल आपल्यासाठी देव आहे, गाय आपल्यासाठी देव आहे, चंपा षष्ठीच्या दिवशी कुत्रा आपल्यासाठी देव आहे, नाग आपल्यासाठी देव आहे, झाड आपल्यासाठी देव आहे. ऐका, झाड देव, नाग देव, बैल गाय देव, कुत्रा सख्खा भाऊ. म्हणा म्हणा. घोटाळा इथं झालाय आपला. माणूसच माणसाचा वैरी का झाला विठाला. आई वडिलांचे संस्कार आपण घ्यावेत आणि आई वडिलाला सन्मान आपण द्यावा. 2 गोष्टी सांगतो. वडील जिवंत आहेत तोपर्यंत घरात एकच चर्चा करायची, आमच्या वडिलांच्या घरात आम्ही सगळे भाऊ राहतो. मी माझा बाप माझ्या घरी ठेवलाय असं म्हणायचं नाही. आई जिवंत आहे तोपर्यंत एकच भावना, आमची आई आम्हा सगळ्यांना सांभाळतीये. मी आईला सांभाळतोय असं म्हणायचं आणि आईला सांभाळण्या एवढं मोठं व्हायचं पण नाही. ती आहे तोपर्यंत तिनं आपल्याला सांभाळावं आणि बाप जिवंत आहे तोपर्यंत आपण बापाच्या घरात राहावं. विठाला. छोट्या छोट्या गोष्टी बघा करता आल्या तर मी करत होतो. आता माझ्या दुर्दैवानं माझे वडीलही नाही राहिले, आई पण नाही राहिली, पण मला आईनं भरपूर आशीर्वाद दिला. तिच्या 92व्या वर्षापर्यंत जगली ती. आम्ही शेवटपर्यंत, आमच्या मराठवाड्यात कमरेला पिशवी ठेवतात, इकडे ठेवतात, बरं आता बंद झाले. आमचे वडील सांगून गेले होते, तुमच्या आईला पिशवी रिकामी जमत नाही, तिच्या पिशवीतले पैसे हटू देत जाऊ नका. बस एवढंच वडिलाचं ऐकलं महाराज. शेवटपर्यंत आईच्या पिशवीत 1000, 2000, 5000, 4000 ठेवत राहिलो. जेव्हा आई गेली तेव्हा तिच्या पेटीमध्ये 1,90,000 मिळाले. ती काय खर्च करणार आहे का महाराज? किती तिला काय लागणार आहे खर्चायला?
बरं तिनं आणलाच बिस्किटचा पुडा तर ती खाणार आहे का आपल्या लेकराला देणार आहे? खर्च केला तर ती आपल्या लेकरावरच करल. आमच्या वडिलांची भावना होती, तुमच्या आईची पिशवी रिकामी ठेवू नका. आम्ही ठेवली भरून. तिचं 13वा केला, तिचं वर्ष श्राद्ध केलं, तरी सुद्धा त्यातले 10-5 शिल्लकच राहिले. हे असे कलाकार मोठे मोठे आमच्या कार्यक्रमाला 25 मृदंग वादक होते महाराज. रात्री 12 जणांनी वाजवलं आणि सकाळी 13 जणांनी वाजवलं 2 कीर्तन. गायक तर विचारू नका. आळंदी पासून ते नांदेड पर्यंत जेवढा मित्र परिवार जोडला ते प्रत्येक रात्री काही सकाळी काही सेवा करून गेले. भावना तुमच्या असाव्यात तशा. आता कॉलेजच्या पोरांचं एक दुर्दैव सांगतो. हे 4 चौघ एकत्र बसलेले असतात, टवाळखोर गप्पा चालत असतात आणि त्यातल्या एखाद्या पोराचा मोबाईल वाजतो. मोबाईलच्या स्क्रीनवर सरळ नाव आलेलं असतं पप्पा. पोरगा फोन घेत नाही, तसाच वाजू देतो. एक मित्र म्हणतो अरे घे ना फोन, पप्पाचा दिसतोय. ते पोरग ज्याच्या बापाचा फोन आला ते म्हणते जाऊ दे डोकं खाते म्हातार. इथं कोणी तसे पोरं असतील तर विनंती आमची महाराज, बापाचा फोन आल्यानंतर संपूर्ण रिंग वाजेपर्यंत सुद्धा थांबायचं नाही. अर्ध्या रिंग मध्ये तो फोन उचलायचा आणि बापाला बोलायचं. बऱ्याच लोकांना तो फोन यावा वाटतो पण त्यांच्या दुर्दैवानं तो येत नाही. काही स्वप्न अधुरे राहतात, ते अधुरे राहतात. माझे वडील मृदंग वाजवायचे मामा. 2000 साली माझं पहिलं कीर्तन माझ्या गावात आळंदीत 2-4 झाले. गावकरी म्हणले महाराज आता आळंदीत कीर्तन केलं तर गावात करा. मी हो म्हटलं. गावकऱ्यांनी पत्रिका वगैरे छापल्या. माझ्या वडिलांनी ऑटो रिक्षा भाड्यानं बांधला आणि 200 गावं पत्रिका वाटत फिरले. आमच्या पोराचं कीर्तन आहे म्हणले. कीर्तनाला या. कीर्तन 8 दिवसावर आलं आणि वडिलांना अर्धांगवायूचा अटॅक आला. वडील अंथरुणाला पडले. मी गावाकडे गेलो. वडील म्हणले मी येईल, गावात नाही येईल, पण कीर्तन चांगलं करायचं. वडिलांचं स्वप्न होतं माझं कीर्तन वाजवायचं. नाही वाजवता आलं मला. जीवनभर हे शल्य मनात आहे माझ्या. मोठमोठ्या लोकांनी एकनाथ बाबा कोष्टी पासून, अशोक भाऊ पांचाळ पासून, या सगळ्या मोठ्या लोकांनी आमची कीर्तन वाजवली. पण माझं ते स्वप्न आणि माझ्या बापाचं ते स्वप्न राहून गेलं. त्यांना त्यांच्या पोराचं कीर्तन वाजवायचं राहून गेलं आणि माझ्या कीर्तनात माझ्या बापानं मृदंग वाजवलेला मला पाहायचा राहून गेला. त्यामुळं बापाच्या बारीक सारीक अपेक्षा जपत जा. कदाचित एखादी अपेक्षा आपण पूर्ण करू म्हणू आणि त्याच्यात एखादी दुर्घटना घडून ती वेळ आपल्या हातची जाईल. 8 दिवसावर माझं कीर्तन आलेलं आणि माझा बाप अंथरुणाला पडला. त्यामुळे ज्यांना बापाचा फोन येतो ते लेकरं नशीबवान आहेत, फोन घेत जा. आमच्या सारख्या दुर्दैवी लेकरांना तो फोन आता कधीच येणार नाही. विठाला बाप करी जो
वयावर सन्मान जपायचा. बघा, आपण सगळे विवाहित आहोत, घर प्रपंच आहे, लेकरं बाळ आहे, पत्नी आहे. बायकोसाठी 5,000ची साडी घ्या, काही अडचण नाही. फक्त बायकोला 5,000ची साडी घेताना आईसाठी 1,000चं लुगडं घ्यायला विसरू नका. संतुलन ठेवा. 5,000च्या साडीतही बायको चुका काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला रंगाची चॉईस नाही, तुम्हाला पदराचंच गणित कळलं नाही, मला लांब नक्की नकोच होती, उद्या आपण जायचं का, बदलून आणायची का, ही बायको 1,000चंच लुगडं घ्या. म्हातारी लुगडं अंगावर घालती आणि गावात चक्कर मारून येते. तिच्या वयाच्या म्हाताऱ्यांना सांगते, गंगूबाई पोरानं आणलंय, नाशिकला गेला होता घेऊन आला. बस, तिला आनंद तेवढ्याच आहे. पोरांसाठी 10,000चे कपडे घ्या. घ्या, आपलेच लेकर आहेत, महागाई वाढली आहे. पोरांचे 10,000चे कपडे घेताना बापाचा 700चा धोतर जोडा विसरायचा नाही. 350च पान असू द्या, पॉलिस्टरचं धोतर असू द्या. ते धोतर अंगावर घालून म्हातारं पारावर जाऊन बसतं आणि त्याच्या वयाच्या भजनी मंडळीला सांगतं, रामराव पोरानं आणलंय, उगं नाही. बस, त्यांचा रुबाब आपल्यामुळं वाढत असतो, तो आपण टिकवायचा असतो. विठाला वाढवी महत्व शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. वाढवी शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व. आपलं चांगुलपण आपल्या वडिलाचं महात्म्य वाढवत असतं. तयाचा हरिक वाटे कुळी कन्या पुत्र होती जे, सात्विक कन्या पुत्राचा आनंद देवाला होतो. माणसाचं काय घेतलं विठाला. बघा, दादा जिथं असतील तिथून आज त्यांच्या मनात तृप्ती आहे, त्यांच्या मनात आनंद आहे. मी वसा घालून दिला, माझ्या पोरांनी तो सांभाळ. मगाशी सुभाष नाना बाळासाहेबांनी मला दादांबद्दल 2-4 गोष्टी बोलल्या. 25 वर्ष सोसायटीचं चेअरमन पण. आणि जुन्या काळात काय होतं महाराज, भांडणं कोर्टात जात होते का? लोक काय म्हणायचे, हो का किती बिघडलं तर गावातले 4 शहाणे माणसं. मग त्या 4 शहाण्यामध्ये दादा होते. जी पंच कमिटी बसायची, कसलंही धुऱ्या बांधाचं भांडण आहे का, चला काशीनाथ दादाकडे घेऊन चला. पोरगी नांदत नाही का, लेकराला समजून सांगायचंय, बोलवा दादाला घरी. कोणी पोरगी नांदवत नाही का, बोलवा त्या पोराला, दादाच्या हाताने 2 शब्द सांगा. हे गाव कोणाच्याही हातामध्ये अशा भूमिका देत नाही. त्याच्यासाठी स्वतःचं जीवन सुद्धा तितकं तोलून मापून जगलेलं असावं लागतं. संस्कार चारित्र्य घडवतात, चारित्र्यातून चरित्र निर्माण होतं. आणि ज्यांचं चारित्र्य आणि चरित्र चांगलं असतं त्यांना गाव प्रमुख म्हणून नेमत असतं. कोणाच्याही गळ्या, तो काय आताचा काळ नाही, आताचं प्रमुख पद पैसे वाटून मिळेल. हो, आता येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्याकडे झालं, लातूर जिल्ह्यात 5,000चा भाव होता. इकडं कसा आहे, 7 आहे. झाल्यास होईल. आता पैसे वाटून प्रमुख पद मिळतील हो, पण लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला तुमचं चारित्र्यच गोड लागतं. चारित्र्यानं ही जगलेली लोक आहेत, म्हणून त्यांचा बहुमान गावानं सांभाळला. दादांच्या पश्चात
हे दादाच्या हयातीतच वसंतरावजीला 5 वर्षे लोकांनी दिले. आज सिन्नर तालुका म्हणजे साधी गोष्ट नाही. व्यापारी लोक, उद्योगी लोक, बागायतदार शेतकरी लोक, या सगळ्याचा बाजारपेठ तुमची चांगली रुबाबदार आहे, मोठी. अशा बाजारपेठेत खरेदी विक्री संघ सांभाळणं म्हणजे ही बोलायच्या गोष्टी नाही. त्यांच्या आशीर्वादाचं मिळालेलं हे वसंतरावाच्या पदरात पडलेलं फळ आहे. पण आई वडिलाचा आशीर्वाद घेता यायचा येईल तेवढा घ्यावा. ते जीवन त्या पद्धतीनं गेलंय. आहे तोवर मी सांगितलं. आणि तुम्हाला एक गोड वाक्य सांगतो. महिला मंडळ तुमची निंदा नाही, आज बापाबद्दल बोलायचं म्हणून. आई लेकराला घेते कडवर, कडवर घेते, बरोबर आहे का? आई लेकराला कडेवर घेते आणि बाप लेकराला, ह्याच्यातच फरक आहे दोन्हीतला. आई संतुलित विचार करते, मर्यादित विचार करते. मला जेवढं दिसतं तेवढं माझ्या लेकराला दिसलं, हा विचार आईचा आहे. पण उभ्या आयुष्यात जे मला पाहता आलं नाही ते सुद्धा माझ्या लेकराला दिसलं पाहिजे, म्हणून बाप लेकराला खांद्यावर घेतो. माणूस केवढाही होऊ द्या महाराज, तुम्हाला भेटतात लोक, आम्हाला भेटतात, खूप मोठा हो म्हणणारे खूप आहेत का नाही? तर आम्ही एखाद्या नवीन कीर्तन करायला म्हणतो खूप मोठा हो. कुठवर? जोर ते आमच्या बरोबरीला येत नाही तोवर. ते आमच्या बरोबरीला आलं की मग त्याच्यावर जळा फळाट आम्हीच करून घेतो. कोणालाही वाटतं तुम्ही मोठे व्हावे, पण त्याच्यापेक्षा नाही. जगाच्या पाठीवर माझ्यापेक्षा तू मोठा झाला पाहिजे अशी पवित्र भावना ठेवणारं एकच व्यक्तिमत्व असतं, त्याला बाप असं म्हणतात. विठाला मग कर्तबगार पुरुषाला बाप हे विशेषण लावले जातं. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांना बाप का म्हटलं? उभ्या संप्रदायाची जबाबदारी समर्थपणे खांद्यावर पेलवली म्हणून बाप. एखादं तगडं काम करणाऱ्याला लोक काय म्हणतात? अरे ते साधन आहे बाबा, तो कसा आहे? बाप माणूस आहे. बाप हे कोणालाही म्हटल्या जात नाही. आरून एक आईकडं करुणा आहे, बापाकडे जबाबदारी आहे. आईकडे अश्रूचे पाठ आहेत, बापाकडे संयमाचे घाट आहेत. आई घराचं मांगल्य आहे, बाप घराचं अस्तित्व आहे. लहान सहान संकटाला आई चालेल, मोठ्या संकटाला बापच लागतो. ठेच लागली तर तोंडातून वाक्य जातं आई, काटा मोडला तर वाक्य जातं आई, आणि ट्रक अंगावर आल्यावर मग तिथं बाप लागतो. मोठ्या संकटातून वाचवायला बाप असला पाहिजे. म्हणून बापाबद्दल शेवटपर्यंत आपली भावना प्रामाणिक आणि पवित्र असली पाहिजे. विठाल मी म्हणलं ना, सगळे येणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवामुळे मागं पुढं होतील. उदय भाऊला कुठंतरी गुलाल लावूनच आले ते. असाच लोकाला लावता लावता एकदा तुम्हाला बी लागावं. आमची लई इच्छा आहे चांगला मोठा गुलाल तुम्हाला लागावा. म्हणजे बंडू नाना आहेत, ही सगळी मंडळी आहे. आता एक 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 यायला सुरू झाले. कार्यक्रमात येतील, कार्यक्रम संपल्यावर येतील, प्रसाद घ्यायला येतील, किमान वसंत भाऊला भेट द्यायला तरी नक्की. आज 4 वाजेपर्यंत सिन्नर तालुक्यातील सगळ्या क्षेत्रातले लोक झाडून येणार. त्याचे 2 कारण: पोरांची कर्तबगारी, दादाचं रुबाबदार जगलेलं आयुष्य. या दोघांनी जोडलेला हा समाज आहे. विठाला आहेत तोपर्यंत मी सांगितलं. आता मृत्यू पश्चात 5 गोष्टी करायच्या असतात मुलांनी आई वडिलासाठी. अग्निसंस्कार मुलांनी करावा, पिंडदान मुलांनी करावं, मासिक श्राद्ध मुलांनी करावं, 13वा विधी मुलांनीच करावा आणि वर्ष श्राद्ध मुलांनी करावं. 5 विधी. अग्निसंस्कार फारच नाईलाज असेल तर ठीक आहे महाराज, मुलगा अमेरिकेतच आहे, मुलगा दिल्लीलाच आहे आणि फार वेळ होऊन गेलाय, रात्री घटना घडली आहे, सकाळी उरकायचं पडलंय, अशा वेळेला अंत्यविधी चुकला समजून घ्यावं. पण शक्य असताना जर पोरं टाळत असतील तर ते मायबापाचं दुर्दैव म्हणावं. पारनेर भागात 20 वर्षापासून कीर्तनाला जातो. सोबलेवाडी म्हणून एक गाव आहे. 20 वर्षापूर्वी असं शंकर मामा सारखं आमचे
जसे संबंध तसे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले एक कुटुंब. 2 पोरं, दोन्ही पोरं मुंबईमध्ये चांगल्या हुद्द्यावर नोकरीला. म्हातारी आजारी पडली. म्हाताऱ्यानं पोरांना फोन लावला, पोरांनो आई आजारी पडली रे तुमची, या. पोरं म्हणले बाबा अहिल्यानगरला दवाखान्यात न्या, नाही तर पुण्याला दवाखान्यात न्या, पैसे पाठवतो. म्हाताऱ्यानं सांगितलं तुमच्या आईचं म्हणणं आहे पैशाला काडी लावा. तिला माहित आहे आता हे दुखणं बरं होणार नाही, हे शेवटचं दुखणं आहे. तुम्हाला डोळे भरून पाहावं एवढीच तिची इच्छा आहे. शक्य होईल तेवढं लवकर या, तिला एकदा भेट द्या. बोलता बोलता आठवडा गेला, पोरांना वेळ मिळाला नाही, आईचा जीव गेला. म्हातारा हट्टाला पेटलं, पोरं आल्याशिवाय विधी करू देणार नाही. काळजी गावाला पडली. गावच्या कारभाऱ्यांनी फोन लावला पोरांना, आई वारली बाबा, उद्या सकाळी 9 पर्यंत वाट बघू आम्ही. आम्हाला गावाला काही एकच काम आहे का? 17 काम आहेत. दुपारनंतर गावात साखरपुड्याचा कार्यक्रम आहे, दुसऱ्या दिवशी लग्न समारंभ आहे, मड घरात ठेवता येणार नाही, लवकर या. आणि मुंबई काही मग अमेरिका नाही उशीर व्हायला. गाडी बांधून आलात तर 6 तासात येणं होईल तुमचं. नाही होय करता करता रात्र सरली. सकाळी गाव वाट पाहू लागलं. म्हातारं वाटेकडे डोळे लावून बसलं. 9च्या दरम्यान धुरळा उडवत एक गाडी आली. मी त्या अंत्यविधीला हजर होतो. जिव्हाळा होता त्या कुटुंबाचा. मी म्हाताऱ्याच्या जवळच बसलो होतो. म्हातारं वाट पाहत होतं. गाडी आली तसं म्हातारं उठलं. गाडी थांबली. गाडीतून धाकटा पोरगा उतरला. म्हातारं धावत गेलं, गळ्याला पडलं. तो पोरगा रडत नाही, त्याच्या चेहऱ्यावर कसला भाव नाही. त्याची गडबड एकच, बाबा काय असतंय ते लवकर उरकून घ्या, मला उशीर होतोय, मी फक्त 2 दिवसाची सुट्टी घेऊन आलोय. म्हातारं तीनदा गाडीकडे पाहू लागलं. मी शेजारीच उभा होतो. म्हाताऱ्यानं हळू आवाजात विचारलं, अरे बाळा एकटाच दिसतोयस, तुझा दादा कुठे आहे, माझा थोरला लेक कुठे आहे? धाकट्यानं काय बोलला महाराज? तो म्हणला, दादा भाऊ म्हणाला या वेळेला तू जा, पुढच्या वेळेला मी जातो. काय चाललंय आपलं, कुठं चाललाय समाज? आई वडिलाच्या अंत्यसंस्काराला जर पोरांना वेळ मिळत नसेल तर त्याच्या एवढं दुर्दैवी जीवन जगात दुसरं कोणतं नाही. तुमची गरज आहे, या विधीला तुमची गरज आहे. तुमचे 1000 कामं बाजूला असावेत आणि तुम्ही आई वडिलासाठी तिथं उपलब्ध असावं. अग्निसंस्कार अपत्यांकडून व्हावा. पिंडदान जिने दिला त्यासी द्यावा पिंडदान. जिने दिला त्यासे द्यावा पिंडदान. जिने दिला त्यासी द्यावा पिंडदान. जिने दिला त्यासे द्यावा पिंडदान. उत्तीर्ण शरण धरुनी व्हावे, उत्तीर्ण शरण धरुनी व्हावे. पिंडदान विधी. आता त्याच्यातला बारकावा गरुड पुराणात खूप आला, सांगत नाही, फक्त एक मुद्दा सांगून जातो. त्या दिवशी काकस्पर्शाला महत्व आहे. पिंडाला कावळा शिवला. आता बरेच सुशिक्षित लोक आम्हाला विचारतात, महाराज ही काय पद्धत आहे? कावळा काय आमचा आजोबा आहे का, पंजोबा आहे का? कावळ्याला पितर का म्हणून म्हणायचं? मी म्हणलं तुझ्यापर्यंत चुकीची माहिती आली आहे. कावळ्याला पितर म्हणायचंच नसतं, कावळ्याला पितृदूत म्हणायचं असतं. तो आपला पितर नाही, तो पितृदूत आहे. कावळ्याला एक दिव्य दृष्टी आहे. जे कावळ्याच्या नजरेला दिसतं ते माणसांना दिसत नाही, म्हणून कावळा तिथं अपेक्षित आहे. तो गेलेला जीव 10 दिवस अंगठ्या एवढ्या अवस्थेमध्ये त्या घराभोवती असतो. आपल्याला दिसत नाही, तो दिसतो कोणाला? कावळ्याला. राख सावडायचा विधी असतो ना इकडे. राख सावडायच्या वेळेला आस्थी बाजूला केल्या जातात. आस्थी कलश म्हणतो आपण. त्या अस्थी 10 दिवस कोऱ्या कपड्यामध्ये बांधून ठेवल्या जातात. आणि अंत्यविधीच्या वेळेला ते पोराच्या खांद्यावर जे गाडगं राहतं, एका दगडानं
त्याला छेद केला जातो, मग ते पाणी पाडत पाडत तो जातो. तो दगड टाकून द्यायचा नसतो, तोही सांभाळायचा असतो. त्या दगडाला शास्त्रीय भाषेत अश्मा म्हणतात आणि आपल्या ग्रामीण भाषेमध्ये जीवखडा म्हणतात. मग दशक्रियेच्या दिवशी गंगा तटावर तो आश्मा आणि त्या अस्थी घेऊन जायचं असतं. त्या अस्थीची आणि त्या आश्म्याची त्या त्या जीव खड्यावर तो जीव बसलेला असतो. असा अंगठ्या एवढा असतो, ज्योतीसारखा. दिवा पेटवल्यावर कशी ज्योत वर दिसते, तशी ती आत्मज्योत तिथं असते. दिसते कोणाला? कावळ्याला. आपण नैवेद्य दाखवून बाजूला सरकतो. कावळा नैवेद्याला खायला येतो, बाकी काहीच नाही. कावळा खायचा पदार्थ आहे म्हणून येतोय तिथं. ते भात, दही भाताची उंडे केलेले असतात, ते गोळे केले, ते खायला येतो तो. मग का खात नाही? तो बसलाय म्हणून. मग तो कधी खाणार आहे? तो उठून गेल्यावर. मग उठून गेल्याचं कावळ्याला कळतं म्हणून कावळा लागतो, बाकी काही संबंध नाही. त्याला पितर वगैरे काही म्हणत जाऊ नका. तो पितृदूत आहे, त्याला तो दिसतोय. मग आपल्याला दिसत नाही. तो विधी पूर्ण कधी झाला? आश्म्यावरनं जीव उठून गेला, तिथं विधी पूर्ण झाला. पण ते आपल्याला कळलं नाही. आपल्याला कळलं केव्हा? कावळ्यानं नैवेद्य खाल्ल्यावर. कावळ्यानं नैवेद्य केव्हा खाल्ला? तो उठून गेल्यावर. उठून गेला तिथं विधी पूर्ण आहे, पण कावळ्याला ते दिसतं आणि कावळा नैवेद्याला तोंड लावतो. मग आपली मान्यता आहे, पिंडाला कावळा शिवला, विधी पूर्ण झाला. विधी तो उठून गेला तिथंच पूर्ण झालाय. कावळा फक्त खायचा पदार्थ खायला आलेला आहे. विठाला पिंडदान करावं. मासिक श्राद्ध 13वा विधी आमच्या भागात फार मोठा करतात. त्याला गंगापूजन, गोड जेवण 13वा म्हणतात. मग जसं आपण वर्ष श्राद्धाला कीर्तन, अन्नदान, गावजेवण करता, तसं आम्ही 13व्याला करतो. 13व्यालाच कीर्तन, गावजेवण, अन्नदान. मी तर 7 दिवसाचा सप्ताहच केला. आई गेल्याच्या, राख सावडल्याच्या दुसऱ्या दिवशी सप्ताह सुरू केला, तो 13व्या दिवशीपर्यंत. दररोज रात्रीचे कीर्तन, शेवटच्या दिवशी गाव जेवण, मोठी अन्नदानाची पंगत करावं. आपण त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते कमी आहे. याने 2 गोष्टी होतात. पिंडदान झालं, गोड जेवण झालं, मासिक श्राद्ध, वर्ष श्राद्ध. आता हे 5 भाऊ 2 बहिणी करतायत दादांसाठी. 2 गोष्टी होणार आहेत. दादांसकट मागच्या 42 पिढ्यातल्या पितरांना आनंद होणार आहे आणि या 7 भावंडांना त्या 42 पिढ्यातल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. या ना एक मी मगाशीच सांगितलं एक येणार आहेत म्हणलं. आमचे विनायक नाना शेळके, नांदूर शिंगोटे, त्यांनी त्यांच्या आईचा फार मोठा कार्यक्रम केला. आमची सेवा होती. ही तुमची भावना आहे आणि कुठेतरी तुम्ही सगळे आम्हाला आपलं मानता म्हणून वेळोवेळी. नाहीतर परळी आणि सिन्नर हा प्रवास काही सोपा नाही. तरी गडकरीची झाली कृपा थोडी. गडकरी मुंडे साहेब म्हणायचे, ते रोडकरी आहेत. साहेबांनीच नाव दिलंय त्यांना, रोडकरी. समृद्धी झाल्यामुळं 8 तासाचा प्रवास नाना 4.5 तासावर आला बघा. आज मी तर काय झोपलो होतो, महाराजांनी आदले उपकार केले. माझी गाडी अचानक खराब झाली. महाराजांना म्हणलं यावं लागतंय. महाराज म्हणले गाडी लावा जिथे लावायची तिथं, माझी घेऊन जाऊ. आणि मला 10 किलोमीटर सुद्धा बसू दिलं नाही. मी समृद्धीवर गाडी आल्यावर म्हटलं आता चांगला रस्ता आहे, बसतो. नाही म्हणले आता कडलाच नेतो.
मोठ्या मनाचे माणसं आहेत. 10 देशामध्ये मृदंग वाजवून आलेत ते स्वतंत्र महाराज. खरं त्यांचं मूळचं वाजवणं स्वतंत्र वाजवणे, ते सोलो वाजवतात स्वतंत्र. पण पिंड वारकरी असल्यामुळं आणि संगत आमची असल्यामुळं आम्ही त्यांना इकडे बांधून ठेवले. नाही तर त्यांचा सोलोचा स्वतंत्र बाज आहे. 3 वर्षे केंद्राची स्कॉलरशिप मिळवली त्यांनी. विदेशात 10 देशात कार्यक्रम करून आले. आता वाराणसीला द्रुपद महोत्सव झाला ना महाराज. दरवर्षी द्रुपद महोत्सवात त्यांचं मानधन देऊन सेवा असते. डागर बंधूला साथ करतात दोन्ही, डागर बंधूचा सगळा परिवार. तर ते संप्रदायात केवळ परंपरेनं आपण माळकरी आहोत. नाही तर कलाकारांचं अवघड राहते महाराज. कलाकारांचा आपण विचार नाही केलेला बरा. हे कलाकार नाही आहेत, हे गुणवान आहेत. गुणवान असल्यामुळं आणि आपल्या वडिलोपार्जित गळ्यात तुळशीची माळ आहे, ती जपली पाहिजे. हे वेळोवेळी आमचं येणं नाना का घडतं? तुम्ही प्रेम करता आणि काय ऋणानुबंध असतात बघा. 1996ला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी इथं डीपी काय काय दिलं होतं, ते सबस्टेशन दिलं. फक्त एक कुठेतरी जिव्हाळा. पाणी पुरवठा योजना राबवायची 16 खेडी योजना साहेबांनी. काय तुम्ही काय मतदान देणार होतात का? हा फक्त जिव्हाळ्याचा विषय असतो. तुम्ही मतदार आहेत का नाही आहेत तो प्रश्नच नाही. कुठेतरी जनतेला माझी गरज आहे, तिथं मी काम करण्यासाठी उभा राहिलो पाहिजे, ही भावना मुंडे साहेबाची होती. आणि आम्हाला त्यांचा सहवास घडल्यामुळे आम्हाला सुद्धा असं वाटतं, ज्यांना आमची गरज आहे, ज्यांचं आमच्यावर प्रेम आहे, त्यांच्यासाठी आम्ही लाख कामं बाजूला सोडून उपलब्ध झालं पाहिजे. आता आज चाललंय घोटाळा आहे माझं. आज कीर्तन इथं करायचंय, रात्री शेख महम्मद देवस्थान श्रीगोंद्याला जायचंय आणि उद्यापासून प्रतापपूरला शिवमहापुराण कथा करायला यायचंय. ते संगमनेर तालुक्यातलं प्रतापपूर इंदोरीकरांच्या जवळच आश्रमाजवळ. हे उलट पालट. पण मी का हो म्हटलं, दादांचं पुण्यस्मरण 18ला होतं काल. पण या कुटुंबाची इच्छा होती तुकाराम शास्त्री मिळणार असतील तर 18ची 19 करायला अडचण नाही. मी बाळासाहेबाला म्हणलं 19ला या अडचणच आहे. बाई त्यांनी इथून मेळ बसान म्हणून तिकडून कापडी लावले माग आमच्या. देशवंडीतून लावलं नियोजन. पण एक भावना आहे, तर त्या भावनेपोटी तुम्ही आम्हाला हाक मारावी आणि आम्ही सुद्धा लाख काम बाजूला टाकून उपस्थित व्हावं. विठाला नांदूर शिंगोट्यावरून आमचे शेळके भाऊ, ही सगळी मंडळी, नाना आहेत, भाऊ आहेत, ह्या परिवाराचा जिव्हाळा आहे. त्याच्यामुळे ही सगळी उपस्थिती आहेत. तोपर्यंत सेवा, मृत्यू पश्चात विधी, परिणाम 42 पिढ्यातल्या पितरांचा या 7 भावंडांना आशीर्वाद. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया किंवा तया कुळा. हा झाला या कार्यक्रमासंबंधानं भाव. मी सांगत होतो संसार करा, परमार्थ करा, पण अंतकरण स्वच्छ ठेवा. विठाला तुम्हाला त्रास दुसरं कोणीही देत नाही. आपापना हित कर, शत्रू झालो मी, आपापना घात कर, शत्रू झालो मी दावेदार. आपला सगळ्यात मोठा शत्रू आपण स्वतः आहेत. एक जण मला म्हटला, महाराज गाव बदललं सुख लागत नाही, तालुका बदलला आनंद मिळत नाही, जिल्हा बदलला समाधान लागत नाही, घर बदललं समाधान लागत नाही, जुन्या नात्यात स्वैरसंबंध नकोच म्हणलं, नवेच सगळे नाते जोडले, समाधान लाभत नाही. मोबाईल बदलला समाधान लाभत नाही, मोबाईल नंबर बदलला समाधान लाभत नाही. मी म्हणलं दादा, तू घर बदललं, गाव बदललं, तालुका बदलला, मोबाईल बदलला, नाते बदलले, पण स्वतःला नाही बदललं. तू काहीच बदलू नको, स्वतःला बदल, समाधान तिथंच आहे. विठाला बघा, 2 गोष्टी सांगतो, तेवढ्या जर जमल्या ना, जीवनात आनंद इतरत्र शोधायचाच नाही. जीवनात आनंदी राहण्याचं सूत्र सांगतो. आपण दुसऱ्यासाठी केलेलं चांगलं विसरून जायचं.
आणि लोकांनी आपल्यासाठी केलेलं वाईट सोडून द्यायचं. त्रासच होत नाही महाराज. ह्या दोन्हीमुळेच जास्त त्रास आहे. आपण काय म्हणतो, त्याच्यासाठी मी एवढं केलं, त्याच्यासाठी मी रात्र रात्र झोपत नाहीत माणसं. मी त्याच्यासाठी एवढं केलं, मी त्याच्यासाठी एवढं केलं, आणि त्याने माझ्या बरोबर असं वागाव का, त्याने माझ्या बरोबर असं. दोन्ही गोष्टी त्रास देतात. त्याने वागलेलाही त्रास होतो, आणि आपण चांगलं केलेलं. चांगलं करा, सोडून द्या. त्याचं वाईट बघून घ्या आणि सोडून द्या, त्रासच होणार नाही. मोबाईल वापरताना सगळे आता हल्ली वापरता म्हणायची गरज आहे का? व्हॉट्सअप पर्यंत गेलेत सगळे ज्येष्ठ नागरिक सुद्धा. बरेच ज्येष्ठ नागरिक आम्हाला मेसेज टाकायलेत, गुड मॉर्निंग महाराज, शुभ संध्याकाळ महाराज. काही कार्यक्रम असला की पत्रिकेला फोटो टाकायचा महाराज, फोटो पाठवा, तुमचं नाव ऍड्रेस सगळं पाठवा. काय चांगली गोष्ट आहे. प्रत्येक जण 10-20 ग्रुपमध्ये ऍड आहे मोबाईलच्या. रोज हजारोनं मेसेज येऊन पडतात मोबाईलमध्ये. मला सांगा, तुम्ही सगळे बघता का? बर, बघत नाही. सगळे तसेच ठेवता का? ठेवतही नाही. काय करता? हा, हे शब्द ध्यानात ठेवा. काय करता? डिलीट. कारण तुम्हाला माहित आहे त्याला मेमरी आहे. त्या मेमरीत डाटा पाहिजे तेवढाच बसणार आहे. त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त डाटा झाला तर मोबाईल हँग शब्द एक ध्यानात ठेवा. मटेरियल डिलीट नाही मारलं तर मोबाईल काय होणार आहे? मी त्या डबड्याबद्दल बोलत नाही, या डबड्याचं चाललंय. या डबड्यातला कचरा सुद्धा वेळच्या वेळेला डिलीट मारत चला, नाही तर हे डबडं हँग होईल. येरवड्याची सवारी करावी लागेल आपल्याला. डोकं नावाचं मोबाईल जर हँग होऊ नये वाटत असेल तर याच्यातलं मी एवढं चांगलं केलं हे एक डिलीट मारा, आणि त्यानं एवढं वाईट केलं एवढं डिलीट मारा. आपलं चांगलं आणि दुसऱ्याचं वाईट डिलीट मारत चला, मोबाईल मरेपर्यंत हँग होणार नाही. विठाला हे माझं बोलणं नाही, हे तुकोबरायाचं बोलणं आहे. वर्म सर्वेश्वर पूजना सर्वेश्वर पूजनाचे भूता परस्परे पडो. बघा ना महाराज, आमचे धर्मराज दुर्योधनाला उभ्या आयुष्यात दुर्योधन कधी म्हटले नाही, सुयोधन म्हटले. एवढी चांगली नजर आणि एवढी चांगली दृष्टी असावी ना, अंतकरण एवढं शुद्ध असावं. आता मला सांगा, माघारी आपल्याबद्दल कोणी बोलणारच नाही का? ना बोलतात. हो, अयोध्येचा राम सोडला नाही लोकांनी, देहूचे तुकाराम सोडले नाही, परळीच्या तुकारामला सोडणार आहेत का? बोलणारच आहेत लोक. लोक जैसा ओक धरिता. फक्त आपण एक ठेवा, ध्यानात ठेवायचं. कोणी आपल्या कानाला लागलं ना, अहो ते लाड तुमच्याबद्दल असं असं बोलत होते, मग आपण लाड लगेच फोन लावावा का, तुम्ही असं कसं बोलले? उलट आपण त्यांचं वकीलपत्र हातात घ्यावं आणि त्याला सांगावं, वेड्या माणसा, अरे त्या माणसा एवढं प्रेम तर सिन्नर तालुक्यात माझ्यावर कोणी करत नाही. तो माणूस माझ्याबद्दल वाईट बोलणं स्वप्नातही शक्य झालं का? त्याचंच खेटर त्याच्या डोक्यात हाणल्यासारखं. पुन्हा तो कशाला गारानं सांगल? मग आपणही विचारतो काय काय बोलला, मग त्याचा हाडीला गोडी, मग ते लांबत जातं. आणि त्यातले त्यात आमच्यापेक्षा नाना राजकारणी लोकांनी तरी कान पक्के ठेवावेत. सगळ्यात जास्त हलक्या कानाचे पुढारीच असतात. विठाला अहो, मी सहज मुंडे साहेबाच्या मृत्यूनंतर 14च्या इलेक्शनला सहज वाक्य माझं गेलं, मुंडे साहेबाची वारस पंकजाताई आहे, सहजच बोलून गेलो.
लगेच भाऊरायाचा मला फोन आला, महाराज आम्ही वारस नाही का? मी म्हणलं सगळेच वारस आहेत बाबा, इथून पुढे बोलणार नाही. हे कान हलके. उलट एवढ्या साध्या गोष्टीसाठी अपेक्षा व्यक्तच करायच्या नाही ना, कान मजबूत ठेवावेत मोठ्या माणसाने. माझा मुद्दा होता भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. 2-3 गोष्टी ऐका. पहिलं झालं आई वडिलांवर भावना असावी, श्रद्धा असावी. दुसरं संत विचारावर आपली निष्ठा असावी. आणि तिसरं ज्या ईश्वरानं आपल्याला जगतामध्ये प्रवेश दिला, हे सुंदर जग दाखवलं, त्या ईश्वराविषयी आपली भावना पवित्र राहावी. विठाला आपण मिथ्या भ्रमात आहेत बर का. मी केलं आणि माझ्यामुळे सोडून द्या महाराज. मी तुम्हाला साधं एक उदाहरण सांगतो. चिमणी पाहतो आपण, आता टावर झाल्यामुळं कमी झाल्या, पण तरी दारामध्ये जर आपण धान्य टाकलेलं असं तर त्या वेचायला चिमण्या येतात. चिमण्या दारात आल्या, 5-25 दाणे त्यांनी खाल्ले आणि 2 टोपलं धान्य पिशवीत भरून घेऊन गेल्या. बरोबर आहे. उद्याची चिंता चिमणी करत, 3 पिढ्याची चिंता माणसं करतात. कुठल्या पक्षानं कधी उद्याची चिंता केलेली पाहिली तुम्ही? पक्षी अंगणी उतरती एका गुंतोनी राहत. मला माणसांचं कौतुकच वाटतं. बरेच म्हातारे टेन्शन मध्ये येत आता सध्या. म्हणलं दादा काय झालं? 12वीची परीक्षा चालू आहे. मी म्हणलं तुम्ही देताय काय? नाही नातरुण बसलंय म्हणले. मग देईल ना परीक्षा. ते कशाचं देईल? 3 महिने नुसतं बॅट बॉल खेळत होतं. म्हातारं टेन्शन मध्ये. कशामुळे? मी म्हणतो तुम्हाला एवढं काही बंद पडलंय का? नातवाचं कसं होईल, नातवाचं कसं होईल. मी म्हणतो तुझं कसं होईल बघ, गवऱ्या गेल्या तिकडं तुझ्या. हे पहा, नातवाचं कसं होईल हे जर तुम्हीच विचार करत बसला तर पोराने काय करावं तुमच्या? तुम्ही फक्त पोराचं कसं होईल इथवर टेन्शन घ्या. त्याच्या पोराचं कसं होईल तो विचार त्याला करू द्या. नातवासाठी तुम्हीच कमवून ठेवलं तर पोराला रिकाम टेकडं बसावं लागल. फक्त पोरांचा विचार करा, नातवाचा विचार तुमच्या पोराला करू द्या. ते प्रोडक्शन कोणाचं आहे? मग त्याचं क्वालिटी कंट्रोल कोणी केलं पाहिजे? मग तुम्ही टेन्शन घेताय कशाला? म्हातारे बी 2-2 नातरुंड कडला कीर्तनाला कशाला पडताल? त्याचं डोकं फोडताल, तुमची कंबर मोडल. म्हातारीला विचारलं नातरुंड घेऊन, हे माझ्याशिवाय राहतच नाही. येडी हळद. साधं गणित विचारतो तुम्हाला. ते लेकरू म्हातारी सोबत आलं, घरी कोणाला सोडून आलं? साधा विचार करता का कधी? जिनं जन्म दिला तिला सोडून तुमच्या सोबत फिरतय. तुमचा हात सोडाय किती वेळ लागेल त्याला? चॉकलेट बिस्किट देतात म्हणून आलंय. चॉकलेट बिस्किट बंद करा, दगड घेऊन मागं लागते. म्हातारे बास तिकडं म्हणते. भ्रमात राहायचं नाही. कुठवर गुंतायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. व्यवहार करण्यासाठी, त्याच्यात गुंतण्यासाठी नाही. अजून 2 वाक्य सांगतो. माणसानं पैसा वापरायला शिकलं पाहिजे आणि माणसं सांभाळायला शिकलं पाहिजे. आपलं उलट चाललंय. आपण माणसं वापरायला लागलोय आणि पैसा. जुना काळ, तुमचा काळ बरा होता मामाचा तुमचा. तुम्ही माणसं सांभाळत होतात आणि पैसा वापरत होतात. आमची पिढी पैसा वापरायला सांभाळायला लागली आणि माणसं ओळख झाली ह्याला कुठं टाकू एवढं डोक्यात आहे फक्त. ऐका, हे डबड मोबाईल प्रेमाच्या माणसात बसलात ना, त्याला सायलेंट मोडवर ठेवत जा. हात नाही लावायचा. काय तिकडं आकाश कोसळणार आहे का नाही फोन घेतला तर? आपला संवाद चालू आहे तोवर त्याला बाजूला ठेवा. होतंय काय महाराज? मोबाईल हातात आल्यामुळं प्रेमाचे माणसं खिशात गेले. खरं तर मोबाईल खिशात असला पाहिजे आणि माणसं तळ हातावर असले पाहिजे. आपण मोबाईल तळ हातावर घेतल्यामुळं माणसं खिशात ठेवायला लागलोय. विठाला कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, ही एक भावना. आणि सगळ्यात महत्वाची मी सांगत होतो, ठेविले अनंते पोषितो जगासी सकळ जीवाचा. त्याच्यावर इतका विश्वास आणि एवढी निष्ठा पाहिजे. तुझे पायी मज झालासे विश्व.
ज्ञानेश्वरीत एक ओवी आली, फक्त स्पर्श करून जातो. देव मला जीव घालणार आहे, या भावनेवर इतका विश्वास पाहिजे. माऊली म्हटले एका साधकानं तेवढा विश्वास ठेवला. देव मला जीव घालणार आहे. 3 दगडाची चूल मांडली, पातेल्यात पाणी टाकलं, शिजवायला डाळ नाही, तांदूळ नाही, काय टाकावं आता त्याच्यामध्ये? जवळ अन्नाचा कण नाही. मूठभर वाळू घेतली आणि वाळू पातेल्यात टाकली. पातेलं झाकणीनं झाकून ठेवलं आणि डोळे भरून देवाला सांगितलं, आज तुझ्या भरोशावर आहे. तू ठरवलं तर 4 घास खाणार आणि तू ठरवलं तर तुझ्यासाठी उपवास झाला म्हणून उपास करणार. डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत, हात जोडलेत. करशील तरी नोहे काही राईचा डोंगर. माझा विश्वास आहे देवा, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर तयामुखी चारा कोण. अरे बंदिस्त दगडातल्या बेडकाला तू उपाशी ठेवत नाही. दिवसभर आकाशात घिरट्या घालणाऱ्या पाखरांना तो उपाशी ठेवत नाही. किड्या मुंग्यांना, जमिनीत सरपटणाऱ्या जनावरांना तो उपाशी ठेवत नाही. मग तुझं भजन करणाऱ्या माझ्यासारख्या साधकाला तो उपाशी ठेवशील कसा? दोन्ही हात जोडून प्रार्थना केली. अर्ध्या तासानं जाळ विजलाय त्या चुलीत घातलेला. देवाची प्रार्थना केली, तुझी इच्छा असेल तर 4 घास मिळतील. पातेल्यावरचं झाकण उघडलं, आत पाहिलं, भात शिजून तयार होता. याला म्हणायचं निष्ठा. ओवी सांगतो तुम्हाला, आधनी घालिता हरळ, हरळ म्हणजे वाळू, आधनी घालिता हरळ होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू. त्यानं तुम्हाला उपाशी ठेवायचं नाही असं ठरवलंय ना, मग जगाची मालकीन तुमच्या विरोधात जाऊ द्या, तरीही तुमच्या पोटी 4 घास घालण्याची जबाबदारी त्याची आहे. विठाला